हाय गाईस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला ह्या वीकमध्ये कशा प्रकारे वर्किंग करायचं आहे. आताचं जे वीक आहे ही मंथली एक्सपायरीचं वीक आहे. म्हणजे ह्या वीकमध्ये जी एक्सपायरी आहे ती मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक वॉलाटाईल मुवमेंट होऊ शकते. अजून एक गोष्ट जर तुम्ही बघितला तर जर न्यूज चॅनलमध्ये जर बघितला तर 4 जून नंतर मार्केटमध्ये बाहेर येण्याची शक्यता आहे असं बरेच जण सांगत आहेत किंवा बरेच पॉलिटिशियन्स असे आहेत की त्यांनी डायरेक्ट दावा केला की 4 जून नंतर चांगली रॅली होऊ शकते. पण ह्या रॅलीमध्ये आपण जास्त सहभाग न घेता आपण जेवढं सेफर्स राहणार तेवढं बेस्ट होऊन जाईल. आपल्याला फक्त काय करायचं ह्या रॅली थोडं जरसं मिस करायचं आहे. ह्यामध्ये आपण पडायचं नाही. बाय द फॉल असं पण होऊ शकते 4 जूनला एकदम मार्केट डाऊनला पण येऊ शकतं. काही सांगता नाही येणार. तुम्ही जर बघितला तर मागच्या 1 महिन्याच्या आधी मार्केटमध्ये बघितला तर बरेच जण असं म्हणत होते की मार्केट पडणार पडणार पडणार. पण आताचा व्ह्यू सगळ्यांचा असा आहे की वाढणार वाढणार. या दोन्ही व्ह्यू नुसार मार्केट एकदम कन्फ्युजन मध्ये आहे. ॲज अ कन्फ्युजन म्हणजे आपण बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊन जातो. त्यामुळं ह्या गोष्टी आपण जास्त ट्रेडिंग न करता आपण लेवलवर ट्रेडिंग करूया. लेवलच्या ट्रेडिंगनुसारच आपण वर्किंग करणार आहोत. आता बघा 20,000 23,020 आणि 23,040 हा एक रेजिस्टन्स झोन आहे. ह्या रेजिस्टन्स झोन पासून मार्केट रेजिस्टन्स घेऊन डाऊन साईडला कन्व्हर्ट झालेला आहे. आता हे जे टार्गेट आहे ते समथिंग हे 22,917. समजा मार्केट खरे टच केलं आणि टच करून 22,904ला टच करून जर रिव्हर्स येत असेल तर तुम्ही इथे कॉलला बसू शकता. तुमचं 23,020 हे टार्गेट घेऊन जाऊ शकता. ओके. 23,020 आणि 23,040च्या वरती जर क्रॉस केलं तर तुम्हाला ह्याच्यावरचं जे टार्गेट येते मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगून देईन की ह्याच्यावरचं टार्गेट काय येते. यासाठी फक्त तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा प्रीमियम ग्रुपला जॉईन करायचं आहे. ह्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये दिलेली आहे. ओके. जर समजा ह्या झोनच्या खाली येत असेल तर 22,904 नंतर तुम्ही कुठला पण विचार करू शकता. बरेच जण कॉल साईडला विचार करणार पण थोडे का विना असे असणार की सेलिंग साईडला आपण विचार करतील. पण ते थोडे एकतर मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मग ते एफ-आय किंवा डी-आय पण असू शकतं. मोठमोठ्या अमाऊंटनं मोठमोठ्या व्हॉल्यूमनं डायरेक्ट एंट्री जर केली त्यांनी तर मार्केटला डाऊन यायला पण वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यात जास्त फोकस करायचं ते सेफ ट्रेडिंगकडे. जास्त कुठलं रिस्क घ्यायचं नाही. कोणी किती सांगितलं तर पूर्ण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. स्वतः तुमच्या समोर देव जरी आला तरी तुम्ही पूर्ण मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. मनी मॅनेजमेंटनुसार तुम्ही ट्रेडिंग करा तरच तुम्ही बेस्ट म्हणजे ॲज अ ह्यामध्ये टिकून राहू शकता. त्यानंतर आता बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग होऊ शकते. बँक निफ्टी पण बघितलं तर एक रेजिस्टन्स झोनला आहे. ऑलमोस्ट बँक निफ्टीन बघा आपलं कंडिशन होतं की 49,11 नंतर आपण कॉलला बसू शकतो. 49,11 नंतर त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. ऑलमोस्ट त्यांना बघा रिटेस्ट पण ह्या दरम्यान केला. तुमचा स्टॉप लॉस आहे समथिंग बघा 28,921. एकतर मार्केट आता आपलं टार्गेट 49,191 हे देण्यासाठी एकतर फ्लॅट किंवा एकतर गॅप ओपन करू शकते. फ्लॅट केलं तर तुम्ही कॉलला बसू शकता. एकदम जर गॅप केलं तर तुमचं इथे टार्गेट पण टर्न होऊन जाईल. ह्याच्यावरती जर बघितला तर 49,490 हे पण टार्गेट येणार आहे. आता मार्केटमध्ये जर शक्यता आहे तर दोन्ही पण आहेत गॅप किंवा फ्लॅट सॉरी गॅप किंवा गॅप डाऊन ह्या दोन्हीपैकी काय तर होऊ शकते. फ्लॅट होणं जरा शक्यता कमी आहे. एकतर मार्केटमध्ये जरासं गॅप डाऊन पण या ठिकाणी होऊ शकतं. गॅप होणं जरासं तर जरासं कठीण दिसत आहे. आता आपण हा जो वीक बघितला तो सोमवारसाठी बघितला. जरासं आपण नजर घालूया पुढच्या वीकमध्ये म्हणजे ॲज अ जसं आपण निफ्टीमध्ये डिस्कशन केलं की सगळेजण ॲज अ बरेच तुम्ही जर न्यूज चॅनल बघितला तर सगळं कॉल साईडला सगळे मेन्शन करताय. पण जर एवढं जर कॉल साईडला जर होत असेल बरेच जण नुसता बाईंगला जर बसलं तर मार्केटचा फायदा कधी होणार. कोणी तर असणार पुढच्या साईडला विचार करणार आणि जे कोणी असणार एकतर ते मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आणि हे जे क्वांटिटी इन्व्हेस्टमेंट असेल ते एकदम वन साईड रॅली डाऊन साईडला पण असू शकतात. ह्या जशा तुम्हाला कंटिन्यू रॅली दिसतात ह्या कंटिन्यू रॅली नंतर मार्केटनं चांगलं ग्रीक घेतलं आणि ग्रीक याची लेवल म्हणलं तर 47,707 आणि इथून परत मार्केट 48,971ला चाललेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हा एक रेजिस्टन्स झोन आहे इथून रिव्हर्स आला आणि इथून पण एक रेजिस्टन्स झोन आता दिसत आहे. तुम्ही जर निफ्टीमध्ये पण वन डेचा ग्राफ लावून जर बघितला तर निफ्टीन बघा ह्या झोनला लय रिस्पेक्ट करून इथून रिव्हर्स आणि इथून रिव्हर्सल दाखवला आणि ह्या झोनला एक सडनली वन डेच्या ग्राफनुसार त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. आता मार्केट एकतर रिटेस्ट करण्यासाठी म्हणजे 22,850ला येऊ शकते एक रिटेस्ट करण्यासाठी. या दरम्यान जर रिटेस्टला आलं येत असेल तर मार्केट मग जरासं चान्सेस आहेत की परत वरती जाईल. पण हे जर क्रॉस केलं आणि जर तुम्हाला समथिंग बघता बघता जर समजा ह्याच वीकमध्ये 22,588 जर क्रॉस झालं तर मग जरासं तुम्ही पुटला विचार जसं केलं तर बेस्ट होऊन जाईल. कॉल साईडला आपण मग अवॉइड केलं तर बेस्ट होऊन जाईल. आता जर मार्केट जर बघितलं तर आपलं येत्याला जे टार्गेट आहे ते अजून जास्त फिक्स नाही. जसं आपण मागच्या वीकमध्ये किंवा त्याच्या मागच्या वीकमध्ये सांगितलेलं की मार्केटमध्ये 23,000 हे लेवल येऊ शकते. तुम्ही जर आपला थंबनेल जरी बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपण 23,000 हे लेवल येऊ शकते असं पण त्यात मेन्शन केलं होतं आणि 23,000 हे पण लेवल आपल्याला दिलेलं आहे मार्केटनं. ज्या वेळेला मार्केट 22,000 होतं त्याच वेळा मी सांगितलं पहिल्यांदा 22,500 टाकलं 22,500 पण डन झालं. 23,000 टाकला तर 23,000 पण डन झालं. आता ह्याच्या पुढे काय होईल
हे आपण एकतर सोमवार किंवा मंगळवारचं मार्केट बघूनच तुम्हाला सजेस्ट करू शकेन. ओके. अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.